नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. काही विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती आपण आता बघणार आहोत. त्याच्या अगोदर आपण आता या पोर्टलला एकदा लॉग इन करा. तुमची जी पवित्र पोर्टल आहे, जिथे आपले नोटिफिकेशन आले आले आहेत 2025चे, जिथून तुम्ही सेल्फ सर्टिफाय करत आहात, त्या पोर्टलला एकदा लॉग इन करा. आपण बघूया की काय नवीन सूचना आलेल्या आहेत. कॅन्डिडेटसाठी एक नवीन सूचना आलेली आहेत 26 तारखेला. तर आपण बघूया ती काय सूचना आहेत आणि त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम सॉर्ट झालेले आहेत. तर बघा, तुम्ही सगळ्यात पहिले या पोर्टलला या, महाटेटच्या. त्याच्यावरती पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 याच्यावरती क्लिक करा. इथे आल्यानंतर इथून तुम्ही सेल्फ सर्टिफाय करत होते बघा, इथून लॉग इन वगैरे करून. तर त्याच्या शेजारी इथे तुम्हाला गाईडलाईन्स ऑर इन्स्ट्रक्शन फॉर अप्लिकंट याच्यावरती जा. इथे तुम्हाला नवीन ज्या गाईडलाईन आलेल्या आहेत त्या बघायला मिळतील. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अशी एक स्क्रीन बघायला मिळेल. इथे बघा, पब्लिश ऑन 26 डिसेंबर 2025. ही जी काही 26 डिसेंबर 2025ला एक नवीन कॅन्डिडेट सूचना म्हणून आलेली आहे. तर ही आपण ओपन करून याच्यामध्ये बघूया की काय नवीन अशा सूचना आलेल्या आहेत. पण त्या अगोदर त्या 26ची जी काही सूचना आहे ती बघण्याच्या अगोदर आपण 15 डिसेंबरला ज्या सूचना आलेल्या होत्या त्याचा मी तुम्हाला एक पॉईंट दाखवतो. त्या पॉईंटच्या रिलेटेड मग आपण ह्या 26मध्ये बघूया की काय आलेलं आहे. ओके, आता मी ते तुम्हाला दाखवत आहे की हां, हे बघा, ही जी सूचना आहेत, ही 15 डिसेंबरला ज्या सूचना आलेल्या आहेत त्याच्यामध्ये पॉईंट नंबर 9 जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये असं त्यांनी लिहिलेलं होतं की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 यासाठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने प्रवर्ग व समांतर आरक्षण इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील सदर चाचणीची अधिसूचना दिनांक 25/4/2025 व सुधारित अधिसूचना दिनांक 13/5/2025 अन्वये चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास शेवटचा दिनांकापर्यंत म्हणजेच 14/5/2025 पर्यंतची प्राप्त प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. हे अतिशय महत्त्वाचं स्टेटमेंट त्यांनी जी 15 डिसेंबरचा जे सूचना आलेली होती त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं. मग याच्यामध्ये काय होतं, प्राप्त प्रमाणपत्रे ग्राह्य धरण्यात येतील. ते कधीपर्यंतचे, तर तुमचे 14/5 पर्यंतचे डॉक्युमेंटच ग्राह्य धरण्यात येतील. का? कारण की टेटचं जी काही तुम्ही फॉर्म भरलेला होता तो 14/5/2025 ही तारीख होती त्याची, आणि त्याच्या अगोदरचे जे डॉक्युमेंट आहेत ते ग्राह्य धरण्यात येतील. असं केल्यामुळे काय झालं, बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे प्रमाणपत्र होते, ते जे सर्टिफिकेट्स काढलेली होती ती डोमेसाईल असेल, तुमचे NCL असेल, तर त्याबद्दल बऱ्याच मुलांना आता शंका होत्या. तर आता कुठले सॉर्ट झालेले आहेत, आत्ता जी 26 तारखेची आपली 26 डिसेंबरची जी नवीन सूचना आली त्याच्यामध्ये तुमचे कुठल्या डॉक्युमेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ते आपण बघणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवीन लेटेस्ट अपडेट तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि ह्या नवीन माहिती मिळत जाईल. चला आपण जाऊया आता ती 26 तारखेला जी नवीन सूचना आलेली आहेत, कॅन्डिडेट सूचना, ती आपण बघूया. मी आता त्याच्यावरती क्लिक करतोय. तुम्हाला क्लिक केल्यानंतर असं काहीतरी एक पेज ओपन होईल, म्हणजे ती जी 26 तारखेची सूचना आहे ती ओपन होईल, ती PDF फॉर्म ओपन होईल. आपण जरा याचा फॉन्ट हे इन्क्रीज करूया. ओके, आता बघूया मित्रांनो. हे बघा, सगळ्यात पहिला पॉईंट त्यांनी काय दिलेला आहे, हे बघा, 26/12/2025ला ही आलेली सूचना आहे, उमेदवारांसाठी सूचना. ओके, उमेदवारांना सगळ्यात पहिलं काय, उमेदवारांना यापूर्वी नॉन क्रिमिलेअर NCL प्रमाणपत्र सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सादर करण्याबाबत सूचना क्रमांक B11 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. त्याबाबत स्पष्ट करण्यात येते की सन 2025-26 साठी ग्राह्य असलेले सध्याचे NCL प्रमाणपत्र नोंद करता येईल. सध्याचे NCL म्हटलंय त्यांनी मित्रांनो, हे बघा, अगदी म्हटलेलं त्यांनी, सध्याचे NCL प्रमाणपत्र नोंद करता येईल. म्हणजे आत्ता तुमच्याकडे जे काही NCL असेल ते तुम्ही तिथं वापरू शकता, अपलोड करू शकता. हा त्यांचा पहिला पॉईंट आहे उमेदवारांसाठीच्या सूचनांमध्ये. ओके, तर NCLसाठी तरी क्लिअर असायला पाहिजे. आता जे असेल तुमच्याकडे आत्ता कुठल्याही डेटचं ते तुम्ही अपलोड करा मित्रांनो. ओके, दुसरा पॉईंट आपण बघूया. तसेच EWS प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने, ते उत्पन्नावर आधारित असतं बरोबर, आणि 14/5 म्हणजे 14/5/2025 म्हणजे ते तिथपर्यंत जर कट ऑफ डेट ठेवली तर उत्पन्न तुमचं 25-26चं दिसत नाही. आत्ता जे तुमचं जी भरती चालू आहे ती कुठली आहेत, किंवा जे तुमचं टेट एक्झाम घेतलेली आहे ती तुमची मे 2025 पर्यंत फॉर्म भरायचे होते. म्हणजे जे तुमचं आर्थिक वर्ष येतं
ते आर्थिक वर्ष तुमचं 25-26 येतं. म्हणून त्यांनी काय म्हटलंय की EWS प्रवर्गातील उमेदवाराचे प्रमाणपत्र उत्पन्नावर आधारित असल्याने 2025साठी ग्राह्य 25-26साठी ग्राह्य असणारे प्रमाणपत्र पोर्टलवर नोंद करणे आवश्यक आहे. तेही तुम्ही लेटेस्ट डेटचे टाकू शकतात. हे 2 प्रॉब्लेम तुमचे इथे सॉल्व्ह होतात मित्रांनो. आता पुढच्या याच्याकडे वळूया आपण. पुढे काय म्हटलंय त्यांनी, खुल्या प्रवर्गातून, इथे बघा, खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता म्हणजे CTET जे तुम्ही दिले, ज्या उमेदवारांनी दिले आणि ज्या उमेदवारांना 55% ते 60% म्हणजे साधारणतः तुमचे 82 ते 89 या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांना मार्क पडलेले होते CTETला दरम्यान गुण असतील, अशा उमेदवारांना त्यांच्या CTET प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड अशी नोंद आहे. हे बघा मित्रांनो, नॉट क्वालिफाईड असं आलेलं असणार CTETवरती, ज्यांना साधारणतः 82 ते 89 मार्क पडले म्हणजे 55 ते 60% मार्क पडलेले आहेत. ठीक आहे, अशी नोंद आहेत. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी कोणतेही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू व अट सवलत मिळते. खूप महत्त्वाचं दिलं आहे मित्रांनो. सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. ज्यांच्याकडे हे असं प्रमाणपत्र असेल, आरक्षणाचे प्रमाणपत्र असेल, कधी म्हटलंय त्यांनी मित्रांनो, CTETचा फॉर्म भरताना, ठीक आहे, CTETचा फॉर्म भरताना जर तुमच्याकडे आरक्षणाचे प्रमाणपत्र असेल, म्हणजे कुठलं EWS किंवा SEBC असं जर आरक्षणाचं प्रमाणपत्र असेल जेव्हा तुम्ही CTETचा फॉर्म भरलेला आहे तेव्हा, तर आणि त्या उमेदवारांना ज्यांच्याकडे असेल आणि त्या उमेदवारांना जर 55% ते 60% म्हणजे ज्यांना 82 ते 89 मार्क पडलेले असेल, अशा विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरता येणार आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळेस आरक्षण प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट किंवा लाभ घेता येणार नाही. सबब त्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1 किंवा 2 गुणांची 55 ते 60% अशा विद्यार्थ्यांनी नोंद करू नये. ज्यांच्याकडे नाही, पण ज्यांच्याकडे आहे, बरोबर, ज्यांच्याकडे आहे आणि त्यांच्याच्यावर नॉट क्वालिफाईड आलाय म्हणजे ते विद्यार्थी इथं पात्र आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी खरंच ही आनंदाची बाब आहे की ज्यांच्याकडे EWS SEBC आहेत, ज्यांना 82 ते 89 मार्क पडलेले आहेत, म्हणजे ज्यांना 55 ते 60% पडलेले आहेत आणि आरक्षण पण आहेत आपल्याकडे, पण जरी CTETच्या प्रमाणपत्रावर तुमचं नॉट क्वालिफाईड असेल, नो वरी, तुम्ही तुमचं जे काही रिझल्ट आहे तो रिझल्ट तुम्ही बिंदास अपलोड करा आणि तुम्ही याच्यासाठी क्वालिफाय व्हा मित्रांनो. हा अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी. याच्यावरती असे काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, आपण त्याच्यावरतीही मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. चला पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पुढचा पॉईंट काय सांगतो मित्रांनो, हा अबाउट द OTP अनिवार्य, हा तर खूप विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला आहे मित्रांनो. खूप चांगला पॉईंट हा शासनाने इथं दिलेला आहे, सूचना दिलेली आहे. हा पॉईंट काय तो बघूया आपण. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025च्या परीक्षेच्या वेळी अर्ज करताना उमेदवारांना त्यांचे 2 मोबाईल क्रमांक नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. 2 मोबाईल क्रमांक टाकायचे होते आपल्याला, परंतु काही उमेदवारांनी परीक्षा एकच मोबाईल क्रमांक नोंद केला आहे. ओके, व सदर मोबाईल क्रमांक कार्यान्वित नसेल तर त्यांना पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येत नसल्याची विनंती अर्ज प्राप्त होत आहेत. बरोबर मित्रांनो, हा खूप मुलांना प्रॉब्लेम आला होता, जेन्युइन प्रॉब्लेम आहे आणि याच्यामुळे आपल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना फॉर्मच सबमिट करता येत नव्हते. कारण जो मोबाईल नंबर, एक तर आपण एकच मोबाईल नंबर दिला आणि तोही आता बंद आहे किंवा दुसरं काहीतरी कारण आहे, OTPच येत नाही आहे मला त्या मोबाईल क्रमांकावर, तर आपले बरेच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हतं. पण त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर काय करायचं याच्यासाठी मित्रांनो, या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास OTP अनिवार्य असल्याने त्यांचा सध्याचा मोबाईल पोर्टलवर असणे आवश्यक आहे. बरोबर, यासाठी ज्यांना परीक्षेच्या वेळी नोंद केलेला मोबाईल कार्यान्वित नसेल अशा उमेदवारांनी त्यांनी टेट 2025साठी नोंद केलेल्या ईमेल ID वरून, बघा कुठल्या ईमेल ID वरून तुम्हाला आता विनंती अर्ज करायचा आहे, जो ईमेल ID तुम्ही टेट 2025ला दिलेला आहे त्या मेल ID वरून तो तुमचा व्हॅलिड ईमेल ID समजला जाईल. तो तुमचा नोंद केलेला ईमेल ID त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. म्हणजे असं कोणी उठून कुठल्याही मेलवरनं पाठवलं तर तो इनव्हॅलिड पण असू शकतो. सो तुम्हाला त्या व्हॅलिड ईमेल ID वरूनच तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे. आपल्याला मोबाईल नंबर चेंज करून घ्यायचा. मी पूर्ण वाचतो, मग आपण कसं करायचं ते बघूया. ओके, ओके, त्यांनी टेट 2025साठी नोंद केलेल्या ईमेल ID वरून त्यांना विनंती अर्ज, ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड, पॅन कार्ड,
वाहन चालण्याचं म्हणजे तुमचं ड्रायव्हिंग लायसन, परवाना यापैकी एक कागदपत्र, तसेच परीक्षा क्रमांक, अतिशय महत्त्वाचं, परीक्षा क्रमांक व टेट 2025 परीक्षा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल नंबर. आता असाच मोबाईल नंबर द्या मित्रांनो ज्याच्यावरती OTP येणार आहेत, जो तुमचा कायम चालू आहेत, रेंजमध्ये असणार आहेत, चांगलं नेटवर्क आहेत, असा चांगला मोबाईल क्रमांक द्या. ओके. यासह edupavitra25@gmail.com या ईमेलवर अपडेट चेंज मोबाईल नंबर असा विषय ईमेल केल्यास अशा उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक अपडेट करून देता येईल. म्हणजे तुम्हाला पवित्र पोर्टल जे कोणी हँडल करत आहेत ते तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून देणार आहे. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा, तुमचा परीक्षा क्रमांक, परीक्षा नोंदणी क्रमांक, नवीन मोबाईल नंबर तर तुम्हाला या ईमेलवरती पाठवायचा आहे मित्रांनो. ओके. या ईमेलवरती पाठवताना काय काय काळजी घ्यायची, एकतर तुम्ही हा ईमेल ID अगदी व्यवस्थित प्रकारे टाईप करा. तुम्हाला ईमेल पाठवताना ह्या ईमेल IDवर पाठवायचं आहे. त्याच्यामध्ये तुमचं कुठलं एक आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल ते द्या. ओके. त्याच्यानंतर तुमची ही जी काही टेटची माहिती ती प्रॉपर टाका त्या ईमेलमध्ये आणि असा ईमेल ID त्यांना सेंड करा. तर याच्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी एक ईमेल ID काय पाठवायचा त्या ईमेलमध्ये काय पाठवायचं आहे तुम्हाला ते सगळं मी तुम्हाला ड्राफ्ट करून देतो मित्रांनो. आपल्या या व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय टाईप करायचं आहे त्याच्यामध्ये फक्त तुमची माहिती भरा आणि सेंड करा. मी तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो. हे बघा हे असं ईमेल पाठवायचं आपल्याला. सब्जेक्ट अपडेट और चेंज मोबाईल नंबर टेट 2025. ओके. हा एक फॉर्मॅट दिला आहे मी तुम्हाला. याच्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरा आणि तुमची माहिती भरून हा ईमेल त्यांनी जो मेन्शन केलेला आहे त्या मेल IDवरती पाठवायचा मित्रांनो. हे बघा, तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे किंवा वाचून बघा आणि मी हे सेम डिटेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकत आहे आणि पहिल्या कमेंटमध्ये पण टाकत आहे. तिथून तुम्ही कॉपी पेस्ट करा. पण त्याचं तुम्ही ही काळजी घ्या मित्रांनो, उमेदवाराचे नाव, टेट नोंदणी क्रमांक, परीक्षा क्रमांक, नोंदणीकृत ईमेल ID जो तुम्ही टेट 2025ला दिलेला आहे तो टाकायचा आहे, नवीन मोबाईल क्रमांक, ओळखीच्या पुराव्यासह आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन यापैकी एक या ईमेलला जोडायचं आहे. तुमचं काहीतरी सॉफ्ट कॉपी असेल, PDF असेल किंवा JPG कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असेल तर त्यांना या ईमेलच्या अटॅचमेंटमध्ये ते पाठवायचं आहे आपल्याला. ओके. आणि कृपया मोबाईल क्रमांक अपडेट करून मला स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. आपल्या सहकार्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आपला विश्वास. तुमचं नाव टाका प्लीज. हे मी माझं नाव टाकलं होतं, मी टाईप करत होतो तेव्हा. प्लीज इथे माझं नाव टाकू नका, तुमचं नाव टाका, प्रॉपर राईट करा. ओके. तुमचा मोबाईल क्रमांक, चालू आणि चालू ईमेल ID हे दोन्ही प्रॉपर भरा. तुम्हाला कुठला मोबाईल क्रमांक अपडेट करून पाहिजे तो इथं प्रॉपर टाका आणि हा ईमेल आपण दिलेल्या हा जो काही ईमेल ID आहे त्याच्यावरती पाठवायचा आहे. त्याच्यासोबत तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा अटॅच करायचा आहे. ओके. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालेलं असेल. चला पुढच्या पॉईंटकडे वळूया मित्रांनो. पुढचा पॉईंट काय सांगतोय, पवित्र पोर्टल अथवा अन्य पदभरतीमधून यापूर्वी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक इत्यादी एक वेळ, खूप इम्पॉर्टंट आहे, एक वेळ लाभ देय असणाऱ्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊन सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना पुन्हा त्या प्रमाणपत्राचा लाभ देय नाही. याचा अर्थ त्यांचं काय म्हणणं आहे मित्रांनो, इथे ज्यांच्याकडे कुणाकडे प्रकल्पग्रस्ताचं, भूकंपग्रस्त, माजी सैनिक असं एक वेळ फक्त लाभ देणारं प्रमाणपत्र असेल, हे एकच वेळ लाभ देतं. म्हणजे काय की तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी जॉबला लागलेले असाल, सेवेत रुजू झालेले असाल आणि त्यावेळेस तुम्ही यापैकी एक सर्टिफिकेट जर यूज केलेलं असेल प्रमाणपत्र तर ते परत यूज नाही होत, ते एकच वेळेस यूज होतं. पण आता अशा लोकांनी ज्यांनी ऑलरेडी जॉबमध्ये किंवा सेवेत रुजू झालेले आहेत आणि त्यांनी हे प्रमाणपत्र वापरलेलं आहे, अशा उमेदवारांना पुन्हा हे प्रमाणपत्र दाखवून तुम्हाला टेट 2025मध्ये सहभागी होता येणार नाही, असं त्यांना इन शॉर्ट म्हणायचं आहे. सो ते तुम्हाला वापरता येणार नाही. त्यामुळे त्यांनी पुढे काय म्हटलं, त्यामुळे अशा उमेदवारांना त्यांचा टेट 2025मध्ये सहभागी व्हायचे असल्यास सदर आरक्षणाचा लाभ न घेता त्यांचा मूळ प्रवर्ग काय असेल ते अथवा खुला प्रवर्ग, तुमचा जो कुठला प्रवर्ग असेल, आयदर तुमचा जनरल असेल किंवा जो काही असेल, त्याच्यातून तुम्हाला नोंद करणं आवश्यक आहेत आणि तरच तुम्हाला तिथे भरतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल मित्रांनो. ठीक आहे. अशाच लोकांना स्वप्रमाणपत्र या पद्धतीने भरायचं आहे. ठीक आहे. तर हा पॉईंट पण क्लिअर. आता पुढचा एक बघा, ज्या उमेदवारांकडून चुकीची नोंद झाल्यामुळे ती दुरुस्त करायची असेल, म्हणजे तुम्ही सेल्फ सर्टिफाय करताना जर तुमच्याकडनं काहीही चुकलं असेल मित्रांनो, काहीही चुकलं असेल तर त्यांनी इथं म्हटलंय
आणि स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय केले असेल, सेल्फ सर्टिफाय झालंय, काहीतरी चुकीचं झालंय आपल्याकडनं, त्यांना घाबरायचं नाही. त्यांनी इथं एक सूचनाच दिली आहे आता. ठीक आहे, केले असेल तर त्यांचे स्वप्रमाणपत्र अनसर्टिफाय करता येईल. ओके, अशी योग्य नोंद करून पुन्हा स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय करणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. याच्यावरती अगदी खूप छानसा एक व्हिडिओ बनवलेला आपल्या यूट्यूब चॅनल आहेत मित्रांनो. तुम्हाला अनसर्टिफाय कसं करायचं, करेक्शन कसं करायचं आणि परत सर्टिफाय कसं करायचं, आणि हा जो पॉईंट आहे हा करताना काय काळजी घ्यायची मित्रांनो, हे मी त्या व्हिडिओमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यामुळे मी परत इथं वेळ घेत नाही तुमचा, पण ती एक व्हिडिओ बघा. जर ज्यांना अनसर्टिफाय करायचं त्यांच्यासाठी ती व्हिडिओ बघूनच मगच अनसर्टिफाय करून सर्टिफाय करा. ओके मित्रांनो, अजून एक खूप महत्त्वाचा पॉईंट इथे मला सांगायचा आहे. इथे मी NCL बद्दल वगैरे बोललो आहेत, कारण इथे बघा इथं दिलं आहे त्यांनी NCL बद्दल क्लिअरली दिलं आहे, EWS बद्दल दिलं आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला सीटेटला किती मार्क आहे, ज्यांचं नॉन क्वालिफाईड आला आहे त्यांचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. पवित्र पोर्टलवरती ज्यांचं भूकंपग्रस्त वगैरे त्यांचा म्हणजे वन टाईम यूज जे सर्टिफिकेट त्यांचं पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. इथे ज्यांना OTP येत नव्हता, मोबाईल क्रमांकाचा प्रॉब्लेम होता, त्यांचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. पण मला एक जरा आहे की मला त्यांच्या या सूचनेमध्ये किंवा कुठं डोमेसाईलबद्दल काहीच मिळालेलं नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळे मी तुम्हाला कन्फ्युजनमध्ये कुठं टाकत नाही आहे. पण हे बघा, हा त्यांचा जो 15 डिसेंबरचा जी सूचना आलेली होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की अर्जामध्ये महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असल्याचा म्हणजे डोमेसाईल व आरक्षित प्रवर्गाचा लागू असल्यास स्पष्टपणे दावा केल्याशिवाय व प्रस्तुत दाव्याच्या पृष्ठार्थ आवश्यक ती सर्व वैध कागदपत्र पुरावा अपलोड केल्याशिवाय संबंधित आरक्षित पदावरील नियुक्तीकरता उमेदवाराचा कोणत्याही परिस्थितीत विचार करण्यात येणार नाही. डोमेसाईलबद्दल इथे काहीही बोललेलं नाही नवीन सूचनेमध्ये. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना आता डोमेसाईलचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्याकडे डोमेसाईल नाही आहे, 14/5च्या अगोदरचं डोमेसाईल नाही आहे त्यांच्याकडे, त्यांना आता प्रॉब्लेम येतो आहे. पण असं कुठं म्हटलं नाही आहे त्यांनी की ते आत्ताही अपलोड केलं तर चालेल. त्याबद्दल जरा शंका आहेत. असं होप्स हो की त्यांनी यावरती सुद्धा काहीतरी सूचना द्यावीत. पवित्र पोर्टल किंवा शासनाने काहीतरी यावरती पण विद्यार्थ्यांना सूचना द्यावी. माझं त्याच्याकडे बारकाईने लक्ष आहेत मित्रांनो, मी त्याच्यावरती वॉच करून आहेत. याबद्दल काही नवीन अपडेट जर आलं शासनाकडनं आणि जे व्हॅलिड आहेत मित्रांनो, मी कुणाकडनं इकडनं तिकडनं माहिती मिळाल्यानंतर सांगणार नाही. जेव्हापर्यंत मला स्पष्ट पुरावा मिळत नाही त्याचा तोपर्यंत, आणि त्याच्यावरती मी वॉच करू आहे, त्याच्यावरती काहीही नवीन अपडेट आल्यानंतर मी आपल्या चॅनलला लगेच अपलोड करेल, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे त्यांना काहीतरी नवीन अपडेट मिळेल. त्यासाठी प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर कुठली नवीन व्हिडिओ आली, नवीन इन्फॉर्मेशन आली तर ती तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद मित्रांनो.